विसरला काय माझी ताकद? विसरला काय माझी ताकद? तुम्ही जो आता प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप काही ट्रेनिंगला चालला आहे. त्याच्यावर ते जे ट्यूट आहे ते आणले आणि तुम्हाला जर हावडू क्रिएट करायचं असेल तर हावडू शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेनिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हावडू क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कॅपकट ओपन करायचं आहे. तरी ते आपण कॅपकट ओपन केलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून तुम्हाला काय करायचं बीट व्हिडिओ असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत तर यात तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा व्हिडिओ असेल तिथून स्पीड करायचा आहे. पहिली बीट आपल्या इथे चेंज होत आहे तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्पीड करू. ह्याच्या पुढची बीट आपल्या इथे चेंज होत आहे तर ह्याच व्हिडिओवरती आपण क्लिक करू त्यानं स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीटमध्ये स्प्लिट करत न्यायचा आहे. व्हिडिओ स्प्लिट केल्यानंतर असे वेगवेगळे भाग होऊन गेल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत. फोटो ॲड करण्यासाठी ही लेअर झाली पहिली वेगळी त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला सिम्पली तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करू तो ॲड करायचा आहे. तर इथे आपण हा जो फोटो आहे तो सिलेक्ट करू इथून ॲड करूया. अशा प्रकारे ना इथून मला सर्व बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे. एकच फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. पुन्हा इथे तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला आता 2 PNG इथून ॲड करायचे आहेत तर सिम्पली आपल्या पहिलं PNG असेल इथून ॲड करायचे. त्यासाठी तुम्हाला इथे ॲड ओव्हरलेचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून मला पहिलं PNG इथून सिलेक्ट करायचं आहे आणि इथून ॲड करायचं. हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. ठीक आहे नेल्यानंतर आता सिम्पली आपल्या आहे ना दुसरं PNG इथून तुम्हाला आहे ना टायमिंग सांगतो. हा जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो असेल ना जो तुम्हाला स्पीड केला तिथून दुसरं PNG इथून मला ॲड करून घ्यायचं. आता सांगितलं तशा प्रकारे तर मी PNG आणि इथून फोटो ॲड करून घेतो तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आणि PNG इथून आपण ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली काय करायचं हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कांबोमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल. प्लॅन नंबर 1 इथून स्लाईड करायचं. त्याच्या पुढं कांबोमधलाच प्लॅन नंबर 2 ते स्लाईड करायचं. हेच 2 इफेक्ट रिपीट करत आपल्या सिम्पली काय करायचं हा जो आपला 3 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे आणि 3 सेकंदाच्या तिथला फोटो सिम्पली कांबोमधला डिस्टोराईडचा जो वेळ असेल तो स्लाईड करायचा आहे. कांबोमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्या पुढं कांबोमधलाच आपल्या सिम्पली काय करायचं आहे झूम 1चा जो वेळ असेल तो स्लाईड करायचा. त्याच्या पुढं कांबोमधलाच पॉपिंग कॅन्डीचा जो वेळ असेल तो स्लाईड करायचा. कांबोमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्याच्या पुढं सिम्पली कांबोमधलाच आपल्या सिम्पली डिस्टोराईडचा जो वेळ असेल तो स्लाईड करायचा आहे आणि आता त्याच्या पुढचा हा फोड आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला कांबोमधला डायनामिक सेक 2चा जो वेळ असेल इथून स्लाईड करायचा आहे. तर इथून स्लाईड केल्यानंतर त्याच्या पुढं पण इथून इफेक्ट हा स्लाईड करायचा म्हणजे 5 सेकंद तिथले जे फोटो असतील त्या फोटोला इथून करत आपला हा जो 6 सेकंदाचा फोटो असेल त्या फोटो सिम्पली ना कांबोमधला झूम 1चे ते बॅक स्लाईड करा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं फोटो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे इनमधला ड्रॉप डाऊनचे ते बॅक स्लाईड करायचा. इनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्या फोटो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे इनमधलाच उस्टचा वेळ असेल स्लाईड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोड आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा तो बॅक स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोड आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस सेकचा जो वेळ असेल स्लाईड करून बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू इंट्रो अँड आउट्रोमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा तो इथून स्लाईड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा चिल्ल्यान तसं पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला आहे ना 6 सेकंदाच्या मागचा फोटो असेल त्या फोटोपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड तुम्हाला 10 ठेवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा पहिल्यांदा जायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. तर रेट्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंगचा इथून स्लाईड करायचं आहे. यामध्ये असेल अशा इथून स्लाईड करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या चिल्ल्यान तसं पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला आहे ना इथून बघू शकाल 4 सेकंदा तिथला फोटो आहे त्या फोटोला आणून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंदा तिथला फोटो जो तो आम्हाला स्पीड केला ते द्यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून स्लाईड करायचा आहे. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल आपल्या सिम्पली 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता सिम्पली पुन्हा तेच यायचं आहे आणि ॲडजस्टवरती क्लिक करा आणि स्पीड आणि इंटेन्सिटी
15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा इथे जायचं व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये यामध्ये तुम्ही इफेक्ट जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा आहे. तुम्ही सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हे जे बॅक चिल्ल्यानंतर 7 सेकंदाच्या पुढपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला 13 सेकंदाचा तिथला फोटो असेल जो आपण स्पीड केलं ते यायचं. व्हिडिओवरती नाही क्लिक करायचं. तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली हे ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. या ऑप्शनमध्ये दिल्यानंतर पहिलेच हा जो हेड असेल तो तुम्हाला इथून म्हणजे सिम्पली सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपला जो व्हिडिओ असेल तो क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.